सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जतचे नाव बदलण्याची गरज नाही, जतचे भविष्य बदलण्याची गरज. दुष्काळ, पाणीटंचाई, शेती, रोजगार आणि स्थलांतराच्या समस्यांनी दीर्घकाळ त्रस्त असलेल्या जत तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू पाणी आणि रोजगार असायला हवा. त्यामुळे जतचे नाव बदलण्यापेक्षा जतची परिस्थिती आणि भविष्य बदलण्याची गरज असल्याची भूमिका व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकाला कर्नाटक सीमेलगत असलेला जत तालुका हा महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण भागापैकी एक आहे. जतच्या अनेक गावांना आजही पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागात पोहोचवणाऱ्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा प्रभावी आणि पूर्ण लाभ मिळणे ही जतच्या विकासासाठी महत्त्वाची गरज आहे. जतला प्राचीन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला आहे. रामायण महाभारतकालीन संदर्भापासून सातवाहन, चालुक्य, यादव, बहामनी व आदिलशाही काळापर्यंत जत परिसराचा इतिहास विविध राजवटीशी जोडलेला आहे. जत संस्थांची स्वतंत्र ऐतिहासिक ओळखही राहिली आहे. त्यामुळे जत या नावाशी असलेला ऐतिहासिक वारसा जपणे महत्त्वाचे आहे. नाव बदलण्यापेक्षा उपलब्ध निधी पाणी, सिंचन, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य, शेती आणि पर्यटन विकासासाठी वापरणे अधिक गरजेचे आहे. जतच्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची पर्यटनाच्या माध्यमातून देवभूमी जत अशी स्वतंत्र ओळख निर्माण करता येऊ शकते. जतला नाव बदलण्याची नव्हे तर पाणी, उद्योग, रोजगार आणि विकासाची गरज आहे. नाव बदलून इतिहास बदलत नाही, पण भविष्य बदलून इतिहास नक्कीच घडवता येतो. जतचे नाव बदलण्याची गरज नाही, जतचे भविष्य बदलवण्याची गरज आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवला. आज नाही तर उद्या प्रश्न सुटतील. एक दिवस आपण नक्कीच यशस्वी होऊ, या आशेने जनता आपल्या सोबत ठामपणे उभी राहिली. आमचे प्रश्न मुंबईपासून नागपूरपर्यंत पोहोचतील आणि त्यावर मार्ग निघेल, या विश्वासाने जनतेने आपल्याला साथ दिली. परंतु आज तालुक्यातील परिस्थिती पाहता जत तालुक्याचे नाव बदलणे किंवा न बदलणे यापेक्षा जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे, हे अगदी सामान्य माणसालाही समजते. जत तालुक्यातील सध्याचे प्रमुख प्रश्न: 1. पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे. दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जनावरांना चारा मिळत नाही. अनेक कुटुंबांना रोजगार आणि पाण्याच्या शोधात गाव सोडून इतरत्र जावे लागत आहे. 2. शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटूनही काही भागातील परिस्थिती आजही मागासलेली असल्याचे चित्र दिसते. 3. वीज आणि वीजबिलाचा प्रश्न. पाणी उपलब्ध नसताना शेतकऱ्यांच्या मोटारी कशा चालणार? तरीही वीजबिले सातत्याने येत आहेत. वीजपुरवठ्याची अनियमितता, विद्युत यंत्रणेतील अडचणी आणि त्याचा शेतकऱ्यांवर होणारा आर्थिक भार याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. 4. युवकांसाठी रोजगार आणि उद्योगधंद्यांचा अभाव. ज्या तालुक्यातील युवकांना स्थानिक पातळीवर उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नाहीत. केवळ आश्वासने देऊन युवकांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. त्यांच्यासाठी ठोस औद्योगिक व रोजगार निर्मितीच्या योजना राबविणे आवश्यक आहे. 5. दुष्काळग्रस्तांसाठी विशेष मदत आवश्यक. दुष्काळग्रस्त शेतकरी, गरीब कुटुंबे आणि मजुरांसाठी विशेष आर्थिक पॅकेज, थेट लाभ हस्तांतरण, DBT, रोजगाराच्या संधी, चारा, पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आज युवकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की जत तालुक्यातील जनता या देशाचा आणि राज्याचा भाग नाही का? म्हणून जत तालुक्यासाठी विशेष विकास आराखडा आणि विशेष दुष्काळ निवारण योजना राबवून येथील जनतेचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न. ज्या तालुक्याच्या त्रिभाजनाची चर्चा होत असेल तर त्याकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता जनतेच्या सोयीच्या दृष्टीने नवीन तालुक्यांचा शास्त्रीय आराखडा तयार करावा. नवीन प्रशासकीय कार्यालये योग्य ठिकाणी निर्माण करून ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि प्रशासकीय त्रास कमी करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत. तसेच नवीन कार्यालयांमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, याचाही विचार करावा. गावागावांत वाद निर्माण करण्यापेक्षा जनतेच्या हितासाठी एकमताने आणि पारदर्शक पद्धतीने निर्णय घेणे आवश्यक आहे. पाणी प्रकल्पांकडे तातडीने लक्ष द्यावे. ज्या तालुक्यातील अनेक बंधारे, तलाव, मध्यम प्रकल्प आणि जलसाठे कोरडे पडलेले दिसत असताना या प्रश्नावर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. पाण्याशिवाय शेती, पशुधन, रोजगार आणि गावांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस नियोजन आणि निधीची तरतूद करणे अत्यंत गरजेचे आहे. खऱ्या नेतृत्वाची कसोटी. कोणताही पक्ष असो, कोणताही नेता असो, हा आमचा नेता आहे, या विश्वासाने जनतेने आपल्यावर आशा ठेवली आहे. त्या जनतेच्या आशा, अपेक्षा समजून घेणे, गावागावात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकणे आणि त्या सोडविण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे.
म्हणून सध्या सुरू असलेल्या इतर चर्चांपेक्षा ज्या तालुक्यातील पाणी, दुष्काळ, शेती, वीज, रोजगार, उद्योग, युवक, पशुधन आणि गरिबांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. सगळी राजकीय कामे काही काळ बाजूला ठेवून ज्या तालुक्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर एकत्रितपणे विचार करून ठोस निर्णय घ्या. जनतेला आश्वासन नव्हे, आता प्रत्यक्ष काम हवे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.